आपल्यासोबत आमदार शेखर निकम आहेत. विशेष बातचीत करणार आहेत. राजकीय घडामोडीवरती बातचीत करतोय. साहेब, फॉर्म मिळाला आपल्याला. कशा पद्धतीने तयारी आहे? मी एबी फॉर्म महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढत असताना राष्ट्रवादी अजित पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला मिळालेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे 28 तारखेला मी उमेदवारी माझा अर्ज महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भरणार. तयारी कशी आहे? कसा वातावरण कसं आहे? गेल्या वेळची निवडणूक आणि यावेळची निवडणुकीत काय फरक वाटतोय? तयारीच्या बाबतीत सांगायचं तर गेले 5 वर्ष दिवस रात्र मी प्रत्येक वाडी वस्त्यावर शेवटच्या घटकापर्यंत जाण्याचा माझ्या परीने प्रयत्न केलेला. अनेक विकास कामं आदरणीय अजितदादा असतील, महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पालकमंत्री उदयजी सामंत असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने विकास कामं करण्याची संधी ह्या निमित्ताने मला मिळाली. विकास कामाबरोबर शेवटच्या घटकाकडे पर्यंत पोचत असताना प्रत्येकाच्या वैयक्तिक अडीअडचणीपासून वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क सातत्याने मी ठेवलेला आहे आणि मला वाटतं माझा हा संपर्कच मला निवडणूक सोपी करून देणारा ठरेल, हा विश्वास मला या निमित्ताने आपल्याला व्यक्त करायचा. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 2 गट झाले. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 2 बलाढ्य नेते देखील चिपळूणमध्ये दाखल झाले. आपापल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रंगत देखील, चुरस देखील पाहायला मिळाली. काय वाटतंय आपल्याला येणाऱ्या आगामी निवडणुकीत? शरद पवार साहेबांचा दौरा इथं होऊन गेला, अजितदादा येऊन गेलेत. कसं बघताय दोन्ही दौऱ्याकडं? ही निवडणूक एक वेगळ्या पार्श्वभूमीवर घडते ही निश्चितपणे आहे, कारण राष्ट्रवादी पक्षामध्ये 2 गट पडल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यावेळेला थोडे विखुरलेले आहेत, हे निश्चित आहे. आदरणीय पवार साहेबांचं एक वेगळं स्थान आमच्या मनात, हृदयात जरी आहे, ह्या बाबतीतही काही हे नाही. परंतु ज्यावेळी एखाद्या परिस्थितीनुरूप निर्णय घेतल्यानंतर आदरणीय अजितदादांनी मला खूप सपोर्टिंग भूमिका वेळोवेळी घेतलेली आहे आणि दादांच्या माध्यमातून आज ही निवडणूक दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण लढणार आहोत आणि ताकदीने निवडणूक लढत असताना मला विश्वास आहे की सर्वसामान्य जनता निश्चितपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला पाठिंबा देईल. आतापर्यंत ज्या निवडणुकी आहेत, निवडणुका आपण जिंकल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराच्या रणधुमाळी सुद्धा होऊन गेल्या. यावेळची इलेक्शन आहे ही अजितदादा आणि पवार यांच्यामध्ये सरळ सरळ दिसते. मतदारापर्यंत कसे पोहोचताय तुम्ही? नाही, ह्यावेळीची निवडणूक निश्चितपणे वेगळी आहे, याबद्दल मलाही जाणीव आहे. कारण शेवटी एकत्र असताना वेगळे झाल्यानंतरच्या काही भावना असतात मनामध्ये, ज्या काही असतात, काही गोष्टी दाटून राहिलेल्या असतात. पण तो काळ आता वेगळा झालाय. आता निवडणुकीला आपण सगळेजण उतरलो आणि एकदा का निवडणुकीला उतरलो की निवडणुकीमध्ये जिंकण्यासाठीच आपल्याला उतरायचं असतं. त्यामुळे सर्वतोपरी प्रयत्न तिथं त्या पद्धतीने करणं हे क्रमप्राप्त आहे. निवडणूक शेवटी लोकांच्या हातात असते. तुम्ही आम्ही म्हणून चालत नसतं. लोक ठरवत असतात कोणाला मतदान द्यायचं, कशा पद्धतीने द्यायचं आणि ते लोकं जे ठरवतात तो लोकशाहीचा एक मोठा विजय असतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे मी प्रामाणिकपणे प्रयत्न गेले 5 वर्ष केलेत. माझ्या कालावधीमध्ये महापूर आला, करोना आला, अनेक गोष्टी घडल्या, स्थित्यंतरं घडली, सरकार बदलली, सरकारमधून बाहेर आलो, परत सरकारमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 5 वर्ष वेगवेगळ्या घटनांनी कधी गेला तेच कळलं नाही, इतकी परिस्थिती अशा पद्धतीने. निवडणुका आल्या की एकमेकांवरती टीकांचा वार सुरू होतं. समोर शरद पवार आहेत. त्यांचा उमेदवार सुद्धा असण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतील किंवा निवडणुकीचा अजेंडा कसा असेल? विकासाचाच मुद्दा असेल? ते विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही तर जाणार आहोत. मला टीका टिप्पणीत फारसा इंटरेस्ट नाही, किंबहुना मी त्या टीका टिप्पणीच्या वाटेला देखील जात नाही किंवा जाणार नाही. विरोधक काय बोलतात, कशा पद्धतीने खोटे नाटे काही गोष्टी पसरवण्याचं काम करतात, ज्या गोष्टीचा माझा संबंध नाही तसलेही आरोप करतायत. अर्थात तो त्यांचा एक प्रचाराचा भाग झाला. ज्या राज्य सहकारी बँकेमध्ये मी 9 महिने फक्त संचालक होतो, चालही बांधील नव्हतो, अशासारखे खोटे नाटे कार्यकर्त्यांना पुढे करून आरोप करण्याचं जे काम करतात. आता हे सगळं आपण कुठं असतो आणि कुठं राहून करतो ह्याचाही विचार विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने केला पाहिजे. अर्थात मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, मी एक शिकलेला आणि सुशिक्षित आहे आणि ह्या माध्यमातून सांगेन की आम्ही कुठं टीका करण्यापेक्षा आपण आपलं काम काय, आपली भूमिका काय, आपलं वागणं कसं आहे याच्यावरच जाऊन आमची निवडणूक लढणार आहोत. त्यामुळे समोरच्यावर उगाच टीका करत बसण्यापेक्षा
आपल्या कामाने ह्यांना सगळ्यांना उत्तर द्यायला मी बांधील आहे आणि तेवढा सक्षम देखील आहे. उमेदवारी अर्ज भरता शक्ती प्रदर्शन कसं असेल आणि काय वाटतं की कसा काय आवाज असेल, कसं जिंकणार आपण निवडणूक? नाही तर गेल्या वर्षी आपण उमेदवारी अर्ज भरत असताना असं काही फार मोठं प्लॅनिंग केलं नव्हतं. ह्याही वेळी उमेदवारी अर्ज भरताना काय असं सगळीकडे काय आम्ही शक्ती दाखवण्यासाठी तो नाही करणार. परंतु लोक ज्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे येतील आणि ती ग्रामीण भागातली जास्त कशी येणार आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण आता अजून पाऊस पडतोय, भात कापणी जोरात चालू आहे. कदाचित पाऊस तिथपर्यंत टिकला तर लोक जास्त पद्धतीने येतील. कदाचित पाऊस थांबला तर लोक भात कापणीमध्ये पण राहू शकतील. पण मला विश्वास आहे की शेवटच्या टोकाच्या मतदारसंघातल्या दक्षिणसारख्या गावातून देखील लोक यायला उत्सुक आहेत आणि ते येतील मोठ्या विश्वासाने. हा देखील विश्वास. किती अटीतटीची वाटते, किती विश्वास वाटतोय? कुठची निवडणूक घेतली आपण, समजा छोटी मोठी कुठची निवडणूक घेतली आपण, तर ही निवडणूक ही शेवटी अटीतटीचीच असते. उमेदवार हा आहे का तो आहे हा विषय नसतो. कारण शेवटी ती निवडणूक आहे, लोकांनी ठरवलेल्या प्रक्रियेचा एक भाग असतो. त्यामुळे ही देखील निवडणूक चांगल्या पद्धतीने अटीतटीचीच होईल. कारण आम्ही कधी गाफीलपणे किंवा असं कधी समोरच्याला कमी लेखून कधी जात नसतो. त्यामुळे आपल्याला ते काय टीका करतात, विकास झाला नाही सांगतात का आणि काय सांगतात, ह्याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. यासंबंधी कधी वेळ येईल त्यावेळी समोरासमोर या सगळ्या गोष्टीची चर्चा करायला पण मी तेवढा सक्षम आहे. त्यामुळे आपण आपल्या अजेंड्यानेच मी जाणारा माणूस आहे. मला किती कोणी कशाही पद्धतीने केलं ते माझ्यावर स्वर्गीय निकम साहेबांची एक प्रभाव असलेली संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीचा भाग करत असताना निकम साहेबांनी सातत्याने विरोधकालाही आपलंसं करून किती वेळ प्रसंगी संघर्षाच्या कालावधीत आलेल्या विरोधकाला जर वेळ आली तर मदत करण्याची भूमिका त्यांची त्या वेळेपासूनही आहे आणि बऱ्यापैकी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जाण्याचा मी प्रयत्न करतो. मी असं म्हणणार नाही की मी त्यांच्यासारखं काम करतो, परंतु एक दिशा घेऊन आपण त्या दिशेने जाण्याचा माझा सर्वस्वी प्रयत्न आहे. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.